आपण आलो आहोत प्रायव्हेट हायस्कूल येथील जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या ताराराणी महोत्सव 2024च्या भव्य प्रदर्शनामध्ये। येथे बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाचं भव्य प्रदर्शन करण्यात आले। चला तर आपण पाहूया बचत गटातील महिलांनी काय भव्य प्रदर्शन केले। चला। आता आपण ताराराणी महोत्सव 2024 मधील एका बचत गटाच्या स्टॉलची माहिती घेणार आहोत। चला। नमस्कार, माझे नाव सारिका विनोद देवेकर आहे। माझ्या गटाचे नाव स्वावलंबी महिला समूह आहे। माझ्या गावचे नाव मडूर आहे। बुदतगड तालुक्यामधून आम्ही आलो आहोत। आम्ही गटातील महिला समूहातून गुळाचे विदाऊट केमिकल गुळाचे उत्पादन काढतो आणि आम्हाला जिल्हा परिषदेने खूप चांगल्या प्रकारे विक्रीसाठी आमच्या मालाच्या एक उत्तम व्यासपीठ काढून दिले आहे। त्याच्याबद्दल आम्ही जिल्हा परिषदेचे आणि उमेद अभियानाची खूप आभारी आहे। आणि मी महिलांना सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही या आणि आमचा विदाऊट केमिकल गुळ घेऊन बघा। किती दिवस आहे अजून प्रदर्शन? आम्ही 1 ते 8 तारखेपर्यंत इथं आहे। हा 1 किलोचा आहे। हा 1 किलोचा आहे तो 60 रुपयाला। 60 रुपयाला आहे। हे विना केमिकल आहे हा। आणि हा 60 आहे, 60 रुपये किलो। ती काकवी आहे 90 रुपयाला एक बॉटल। नमस्कार, मी सुजाता संजय कांबळे, राहणार सोनारवाडी। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत मी ICRP म्हणून कार्यरत आहे। तर आमच्या महिलांनी खूप चांगल्या प्रकारे उत्तम असं प्रोडक्ट केलेले आहेत आणि ते विक्रीसाठी सुद्धा आणलेले आहेत इथं ताराराणी महोत्सव कोल्हापूरमध्ये। तर तुम्ही अजून आम्ही 4 ते 5 दिवस इथं आहे, तर तुम्ही इथं येऊन खरोखरच महिलांनी काय केलं आहे ते येऊन बघून विक्री करावी। त्यानंतर काय ह्याच्या मागं उमेद अभियानानं आम्हाला इतकं चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे। महिला 12वी 14वी किंवा BA MA करून त्या घरीच बसतात, पण त्यांनी चूल आणि मूल न करता त्यातून सुद्धा बाहेर पडलं पाहिजे। आपलं स्वतःचं अस्तित्व त्यांनी निर्माण केलं पाहिजे। हे आम्ही प्रत्येक महिलेला जाऊन आम्ही आता CRPचं काम करतोय, पण आम्ही हे सगळं प्रत्येक महिलेच्या जाऊन मीटिंगमध्ये आम्ही ही माहिती देतोय महिलांना आणि त्यांना बाहेर कसं काढता येईल, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता कसं येईल ह्याची आम्ही त्यांना पुरेपूर कल्पना देतोय। धन्यवाद। आता आपण माहिती घेतली ताराराणी महोत्सव 2024 मधील एका बचत गटाच्या स्टॉलची। हे महोत्सव हे भव्य प्रदर्शन 8 तारखेपर्यंत आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी येथील बचत गटाच्या स्टॉलच्या भव्य प्रदर्शनाला भेट द्यावी आणि येथील ज्या महिलांनी बचत गटामध्ये उत्पादित केलेल्या वस्तूंचे खरेदी करून त्यांना प्रोत्साहन करावे।